माझ्यासोबत काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत सचिन सावंतजी। सचिनजी, एकतर आज शिवजयंती आहे, काय नेमक्या भावना व्यक्त कराल? छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे आदर्श आहेत। त्यांनीच या देशाला खऱ्या अर्थानं प्रेरणा दिली असावी अशाच तऱ्हेचं आमचं मत आहे। याचं कारण आहे की धर्मनिरपेक्ष राज्य कसं चालवावं, राजधर्म कसा असावा आणि जो स्वतःच्या वरती काही होणाऱ्या अन्याय असेल त्याच्या विरोधात संघर्ष कसा करावा, या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जाती भेद बाजूला ठेवून त्या कालावधीमध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन चालून कशा पद्धतीने राज्य चालवावं ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे, ती स्फूर्ती आहे। आणि त्या स्फूर्तीचा खऱ्या अर्थानं समावेश हा या देशाच्या संविधानिक तत्वामध्ये झालेला आहे। आणि म्हणूनच आमच्या दृष्टिकोनातून एक धर्मनिरपेक्ष राज्य कसं चाललं पाहिजे ह्याचा आदर्श आम्ही घेऊन चालतोय। महाराजांचा आदर्श, महाराजांची प्रेरणा, महाराजांची स्फूर्ती ही आमच्या नसानसामध्ये भिजली आहे। महाराज म्हणजे महाराष्ट्राचीच नव्हे तर आमच्या सगळ्या देशाचीच अस्मिता आहे। त्यामुळे आज शिवजयंती ही आपल्या अस्मितेचा गौरव आहे। एकीकडे महाराजांचे जे गडकिल्ले आहेत त्यांची जतन असेल ही व्यवस्थित केली जात नाहीये, दुसरीकडे महाराजांचं स्मारक जे आहे ते देखील अरबी समुद्रामध्ये वर्षानुवर्ष त्याचं काम अजूनही प्रलंबित आहे, काय सांगाल? असं आहे की हे जे मनुवाद्यांचं सरकार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना खऱ्या अर्थानं त्यांनी कधीच आपल्या विचारांना मानलं नाही, आपल्या विचारांमध्ये स्थान देखील दिलेलं नाही। त्यामुळे विषय असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, त्यांच्या नावाचं स्मारक व्हावं ही त्यांची इच्छा कधीच नव्हती, असंच आमचं म्हणणं आहे। त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कशा पद्धतीनं पडला हे आपण पाहिलंय, छिंदम प्रवृत्ती कशा पद्धतीची आहे ती आपण पाहिलेली आहे। आज यांची तर पुढे पावलं गेली की नरेंद्र मोदी स्वतःची तुलना या छत्रपतींशी करून घ्यायला लागले आणि लोकांकडनं करून घ्यायला लागले, हे पाहतोय आपण। त्यामुळे निश्चितपणे छत्रपतींच्या विचारांचे हे लोक नाहीत, उलट छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या विचारांना छेद देणारही ही विचारधारा आहे, याच्यात कुठल्या तरी शंका नाही। छत्रपती संभाजी महाराजांबद्दल गोळवळकरांनी काय विचार मांडले होते हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। एक राजकीय मुद्दा घेते। खरं तर अजित पवारांच्या अपघातानंतर जवळपास 20-25 दिवस उलटलेले आहेत आणि असं असताना जी तपास यंत्रणा आहे त्याच्यावरती अनेक प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राची जनता असेल, स्वतः रोहित पवार असतील किंवा मग जय पवार स्वतः अजित पवारांचे पुत्र यांनी देखील आता शंका व्यक्त केलेली आहे आणि निपक्ष हा तपास झाला पाहिजे अशी देखील त्यांची भूमिका आहे। तुम्हाला काय वाटतं? असं आहे की अजित पवार साहेब हे महाराष्ट्राचे मोठे नेते होतेच, परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि त्यांच्या मृत्यू संदर्भात शंका कोण व्यक्त करतंय? त्यांचा परिवार तर करतोय। रोहित पवार देखील त्यांच्या परिवाराचेच एक भाग आहेत, परंतु त्याहीपेक्षा त्यांचा जो सत्तेमध्ये सामील असलेला पक्ष आहे, त्यांचा स्वतःचा जो पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ते देखील सीबीआय चौकशी मागणी करतात। याचा अर्थ राज्य सरकारवरती आणि गृह मंत्रालयावरती त्यांचा अविश्वास आहे आणि हे अविश्वास म्हणजे महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था ढासळली याचं प्रतीक तर नाहीच, म्हणजे तेवढंच नाहीये। तर खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर राज्याचं गृह मंत्रालय हे पूर्णपणे त्याच्यामध्ये कामचुकार तर आहेच किंवा त्याहीपेक्षा अधिक काहीतरी मोठी गोष्ट आहे ज्याच्यामुळे हा अविश्वास व्यक्त केला जातोय। त्यामुळे अतिशय चिंतेची बाब आहे ही की राज्यामध्ये सरकारमध्ये सामील असलेला पक्ष सीबीआय चौकशीची मागणी करतो, याचा अर्थ राज्याच्या गृह मंत्रालयावरती ते पूर्णपणे अविश्वास व्यक्त करतायत। आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर याच्या मुळाशी लवकरात लवकर गेलं पाहिजे, सत्य समोर आलं पाहिजे, ही जी आमची भावना होती ती इतका जो काही वेळ लागतोय त्यातनं त्याला बळ मिळतंय। आणि ब्लॅक बॉक्स सारखी जी त्याची संरचनाच अशी केली जाते की कुठल्याही स्तरावरती ब्लॅक बॉक्स हा सुरक्षित राहील आणि जेणेकरून याची माहिती मिळेल। जगामधल्या अनेक ठिकाणी ब्लॅक बॉक्स सुरक्षित आलेला आहे, ह्याच ठिकाणी कसा नाही? त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये निश्चितपणे शंका व्यक्त करण्यासाठी जागा आहे आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून। जसं सीबीआयची चौकशी व्हावी यासाठी स्वतः सुनेत्रा पवार असतील आणि पक्षाचे प्रमुख नेते यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, पत्र देखील दिलेलं आहे, पण VSR जी कंपनी आहे या कंपनीमध्ये सत्तेतले जे लोक आहेत, सत्तेतले जे नेते आहेत यांचे इन्व्हेस्टर त्यामध्ये असल्याचं रोहित पवारांनी काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं आणि कुठेतरी हा तपास जो आहे तो व्यवस्थित होत नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं। गंभीरच बाब आहे आणि प्रत्येक ठिकाणी भाजपचा कुठे ना कुठेतरी संबंध येतो असंच त्या ठिकाणी दिसते चित्र। आणि विशेष म्हणजे या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सांगितलं तर सीबीआयकडे चौकशी करा, याचा अर्थ काय झाला? मुख्यमंत्र्यांच्या हातात गृह मंत्रालय आहे
त्यामुळे हे सगळं प्रकरण अत्यंत गंभीर आहे. निश्चितच काँग्रेससाठी एक प्रश्न, कारण राज्यसभेवरती आणि विधानसभेसाठी काँग्रेसची कशी तयारी असणार आहे आता? असं आहे की या संदर्भामधला निर्णय हायकमांड आमची घेईल. खाली जी चर्चा पॉलिटिकल अफेअर्स कमिटीमध्ये झाली याच्या संदर्भामध्ये काँग्रेसची भूमिका, काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांशी चर्चा करून हायकमांड लवकरच निर्णय समोर येईल. निश्चितच खूप खूप धन्यवाद सर. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.